जिंदगी की ये रीत है, हर के बाद जीते। तर हा व्हिडिओ बनवण्यासाठी कॅपकट ॲप लागते। कॅपकट तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून घ्या। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। DS क्रिएशन YT टेलिग्रामचं नाव आहे चॅनलचं। ओके, तर कॅपकट डाउनलोड करून घ्या। पिन करून ठेवलं आहे। सुपर VPN डाउनलोड करा प्ले स्टोरवरून आणि कनेक्ट करा डायरेक्ट। ठीक आहे, आता सिम्पली कॅपकट ॲप ओपन करा आणि हे सर्व लावून घ्या। ठीक आहे, सॉन्ग आणि हे फोटो लावायचा तुमचा आणि एक PNG दिलो आहे मटेरियलमध्ये, मटेरियल डाउनलोड करून घ्या। काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा। ठीक आहे, आता सिम्पली तुम्हाला सॉन्गवरती क्लिक करायचं। तुम्हाला तर बीट दिसत असेल। ठीक आहे, तर आता आपण बीट लावूया। सॉन्गवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली अशा प्रकारे थोडं पुढे येऊन बीटचं ऑप्शन दिसते, त्या बीटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता जिथे आपला डायलॉग संपतोय, डायलॉग संपल्यानंतर सॉन्ग वाजतोय बघू शकता। अशा प्रकारे तो सॉन्ग वाजतंय बघू शकता। इथं सिम्पली तुम्हाला काय करायचं, इथंच तुम्हाला एक बीट देऊन द्यायची। ठीक आहे, ॲड बीटवरती क्लिक करून बीट द्यायची आहे। परत थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला म्हणजे तुम्ही सॉन्ग ऐकले तुम्हाला समजूनच जाईल कुठं कुठं बीट द्यायचे आहे। ठीक आहे, अशा प्रकारे सॉन्ग तर बघू शकता थोडं वर जात आहे। अशा प्रकारे जिथे तुम्हाला वर जाताना दिसेल आणि बीट व्यवस्थित वाटेल ते तुम्हाला हे बीट मार्क देऊन द्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे दिसतंय। अशा प्रकारे तुम्हाला इथं बीट मार्क देऊन द्यायचं आहे। सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं। ओकेवरती क्लिक अशा प्रकारे बॅक यायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला जिथं आपण बीट दिली तिथे येऊन फोटोवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटोला कट करून टाकायचं आहे। अशा प्रकारे आपले जेवढे बीट्स आहेत तिथे तुम्ही फोटोला कट करून टाका। आता जिथं आपलं पहिला बीट असेल बघू शकता, आपल्या पहिल्या फोटो तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला थोडं पुढे येऊन अशा प्रकारे तुम्हाला ॲडजस्ट ऑप्शन असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली इथं सॅच्युरेशनचं ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करून पूर्ण सॅच्युरेशन पहिल्यांदा कमी करून घ्यायचं आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला एक ॲनिमेशनचं ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आणि सिम्पली तुम्ही इथं बघू शकता इनचं म्हणजे आउटचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला इथं स्मोक नावाचा ऑप्शन आहे, तो स्मोक नावाचा इफेक्ट तुम्हाला तो देऊन टाकायचा आहे आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता सिम्पली दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं जो आहे तो स्मोक नावाचा इफेक्ट इनमध्ये सुद्धा देऊन टाकायचा आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे। दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता हॉरिझॉन्टल बघू शकता हॉरिझॉन्टल ब्लर नावाचा इफेक्ट तुम्हाला ते द्यायचा आहे आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करून टाकायचं आहे। आता हे 3 फोटो सोडून द्यायचे आणि सिम्पली लास्टचे 2 फोटो त्या सेकंड लास्ट फोटोवरती क्लिक करा, ॲनिमेशनवरती क्लिक करा आणि तुम्हाला सिम्पली ब्लॅक होलचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला ते सिम्पली देऊन टाकून ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि लास्टच्या फोटोवरती तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि क्रॉस शेकचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला इथे द्यायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता इथं आपलं ॲनिमेशन द्यायचं काम संपलेलं आहे। आता सिम्पली आपल्याला इथं द्यायचं आहे व्हिडिओ इफेक्ट। ठीक आहे, व्हिडिओ इफेक्ट देण्यासाठी आता तुम्हाला यायचं आहे ह्या फोटोवरती म्हणजे 16 सेकंदाच्या अलीकडे जो आपण फोटो लावला त्या फोटो तुम्हाला सिम्पली यायचा आहे। तर इथं आल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला इथं बॅक यायचं पहिल्यांदा। ठीक आहे, बॅक आल्यानंतर इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर तुम्हाला सिम्पली व्हिडिओ इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टच्या ऑप्शनवरती तुम्हाला नाईट क्लबमध्ये यायचं आहे। ठीक आहे, नाईट क्लबमध्ये आल्यानंतर तुम्हाला सिम्पली अशा प्रकारे थोडं खाली स्क्रोल करायचं आहे आणि खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता स्प्लिट फ्लिकर नावाचा इफेक्ट आहे, तो तुम्हाला इफेक्ट सिम्पली तर देऊन टाकायचा आहे आणि सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं आहे ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, आणि सिम्पली तुम्हाला ह्याचा स्पीड आहे तो फुल करून आता तुम्ही 78पर्यंत ठेवून टाका। ठीक आहे, 78पर्यंत ठेवल्यानंतर सिम्पली काय करायचं, सिम्पली तुम्हाला यायचं बॅक ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि बॅक यायचं आहे। ह्याची लेंथ आहे ती तुम्हाला सिम्पली आपला जेवढा फोटो तेवढंच ठेवायचं आहे। ठीक आहे, एवढं ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसून जाईल। सिम्पली तुम्हाला परत आपल्या दुसऱ्या फोटो एजपाशी यायचा आहे, बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचा। बॉडी इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता लेम्युनस डबल नावाचा हा जो इफेक्ट दिसतोय तो इफेक्ट तुम्हाला इथं लावून टाकायचा। ठीक आहे, आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केली ह्याची जो लेंथ आहे सिम्पली आपला जो फोटो तेवढंच ठेवायचा। परत बॉडी इफेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली आता इथं काय करायचं तुम्ही क्लोनवरती क्लिक करायचं। क्लोनवरती तुम्हाला सिम्पली थोडं अशा प्रकारे पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता ग्लोईंग लाईनचा जो इफेक्ट आहे त्याच्यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं, थोडं अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि इलेक्ट्रिक शॉकचा जो इफेक्ट आहे तो मला सिम्पली देऊन टाकायचा आहे आणि सिम्पली ह्याचीसुद्धा लेंथ आपला जेवढा व्हिडिओ आहे तेवढंच ठेवायचं आहे। तर सिम्पली तुम्हाला एकदम स्टार्टिंगला यायचं आहे आणि स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला सिम्पली व्हिडिओ इफेक्टचा ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता ओपन अँड क्लोजचा जो इफेक्ट दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं खूप सारे इफेक्ट दिसतील। बट तुम्हाला इथं काय करायचं थोडं अशा प्रकारे खाली स्क्रोल करायचं आहे आणि हॉलो ब्लर नावाचा जो इफेक्ट आहे तो हॉलो ब्लर नावाचा इफेक्ट तुम्हाला सिम्पली तर लावून टाकायचा आहे आणि ओकेवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करून टाकायचं आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे दिसेल। याची लेंथ तुम्ही अशा प्रकारे थोडी वाढवू शकता। ठीक आहे, अशा प्रकारे थोडी लेंथ वाढवायची म्हणजे कसं एकदम जबरदस्त दिसतं नाद खोळा। ठीक आहे, आणि सिम्पली तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे, स्पीड थोडा वाढवायचा। अशा प्रकारे 56वरती क्लिक करा, ओकेवरती क्लिक करा आणि तुम्हाला इथं जे दिसतं ऑब्जेक्ट या ऑब्जेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून ऑल व्हिडिओ तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। ठीक आहे, आणि ओकेवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे। ठीक आहे, अशा प्रकारे
तर तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आपला जिथून आपलं पहिल्या फोटोला कट केलं तर तिथे यायचं आहे आणि सिम्पली बॉडी इफेक्ट व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर थोडं अशा प्रकारे पुढे या आणि तुम्हाला इथे ग्लिच नावाचा इफेक्ट दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला सिम्पली तो क्रोमॅटिक नावाचा जो इफेक्ट दिसतोय तो इफेक्ट तुम्हाला सिम्पली तर देऊन टाकायचा आहे। आणि ह्याची जी लेंथ आहे सिम्पली अशा प्रकारे सिम्पली खाली ओढा, ठीक आहे पहिल्यांदा। आणि याची लेंथ आपले पूर्ण जो एवढा व्हिडिओ आहे त्या पूर्ण व्हिडिओवरती तुम्हाला ह्याला ॲड करायचं आहे, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओमध्ये ह्याला मी ॲड केलेलं आहे। आता सिम्पली आपल्या इथं पूर्ण व्हिडिओ एडिट झालेला आहे। आता सिम्पली आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी एक्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये तिथे क्लिक करायचं आहे आणि पूर्ण आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। आता 100% व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करा। बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा। भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, ठीक आहे, बाय।